सरकारी दवाखान्यामध्ये जी मोफत उपचार होत होते ती आता सरकारने बंद केली आहेत. आता दवाखान्यात जर तुम्हाला जायचं असेल तर पैशाची एक बॅग घेऊन जायचं. तुम्ही सरकारीमध्ये जा नाहीतर खाजगीमध्ये जा. सरकारने असं करायला नको होतं. आता ही जी गरीब जनता आहे ही कुठे जाणार? दवाखान्याला जर 5 आणि 6 लाख रुपये जर खर्च आला तर हे पैसे आणायचे कुठून? शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही. जेवढं पिकतंय तेवढी ती दुकानदाराची उधारी देण्यातच जाते, शिल्लक काही राहत नाही. मग एवढे पैसे आणायचे कुठून उपचार करायला? घरातला माणूस आजारी पडला त्याला सांगायचं का सरकारने आता मोफत उपचार बंद केले आहे, तू शेवटचा श्वास घे? का त्याला स्मशानभूमीमध्ये घेऊन जायचं? एवढाच तर गरीबांना आधार होता. सरकारी दवाखाना चला, तिथं पैसे लागत नाहीत समजा लई खर्च आल्यावर. ती पण बंद झालं, आता करायचं काय? मला एक समजत नाही, हे सरकार गरीब लोकांच्याच नजर का पाय देतं काही? आणि हे आपण हाताने लोकांनी घेतलं मतदान देऊन. नेत्यासाठी आपले लोक किती पळापळी करतात. श्रीमंत माणूस कधी पळापळी करतो का? नाही. आपली गोरगरीब जनताच पळापळी करते ना, भांडणं करते नेते लोकांसाठी. झालं आता सरकारने पटागण केलं. खाजगी दवाखान्यामध्ये जर गेलं डॉक्टर जर निसता म्हणला ना तोंड वासा आणि निसता बॅटरीचा मागणार तरी म्हणणार बघू 500 रुपये. म्हणजे तोंड आपणच वासायचं आणि पैसे बी पण आपणच द्यायची. आणि आता 5 आणि 6 लाख रुपये जर दवाखान्याचं बिल झालं तर आता गरीब माणसाला वावर विकावं लागणार. आणि मग त्यांनी जर वावर विकलं तर मग पुढची जिंदगी जगायची कशी? ह्याच्यावर पण चांगला विचार केला पाहिजे का नाही? खाजगी दवाखान्यामध्ये गेलं थोडं पण दुखणं असून द्या, डॉक्टर लगेच म्हणतो 2-4 दिवस तुम्हाला ॲडमिट व्हावं लागेल. 4 दिवस थोडं दुखणं असलं तरी नेमकं माणसावर उपचार करायचा का प्रयोग करायचा समजत नाही. ते जर पेशंटला जर भेटा गेलो ना, पेशंट सारखं विचारणार बिल किती झालं? डॉक्टर काय म्हणतात? आता मला कवर ठेवून घेणार आहेत. डॉक्टर जाऊस तर ठेवून घेणार, त्यांना काय फक्त पैसा पाहिजे. जेवढं बिल वाढेल तेवढं त्यांचं चांगलंच आहे. आणि गरिबांच्या मागं दवाखाना लगेच लागतो. तुम्हाला सांगतो, माणसाची जर परिस्थिती जर गरीब असली ना, दवाखाना सारखा घरातल्या कोणा सारखं दुखणं येत राहणार. आणि दुखणे पण असे मोठाले येतील, चांगलं आपल्यावरती असं कर्ज व्हायला लागेल. अशी बारी दुखणीत नाहीत गरीबाला, मोठाले दुखणे येतील. आणि सरकारने आता जी मोफत उपचार होते ती बंद केली. तर आता नेमकं करायचं काय? बरं दुखणं काय आता आलं काय म्हणणार आहे का? बाबा तू गरीब आहे, सरकारने मोफत उपचार बंद केलेत, आता मी लांब जातो तुझ्यापासून, मी काय तुझ्या पैसे येत नाही, असं दुखणं म्हणणार आहे का माणसाला? या टायमाला येणारच आहे ना. ही लोक फक्त गरिबांचा वापर घेतील, गरीबाला कधी वर येऊन देणार नाही. गरीब माणूस मोठा झालेला खपत नाही, हे लगेच गरीबाच्या पोटावर पाय द्यायला बघत तिथं. मी सरकारला एकच सांगतो की ही जी मोफत उपचार होते ती बंद करू नका, ही चालूच राहू दे. धन्यवाद.